सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार सातारा येथे पवार गेम चालणार का याची सर्वत्र चर्चा। सांगली सातारा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माननीय शरद पवार यांचा आज सातारा दौरा आहे। या दौऱ्यामध्ये ही निवडणूक फिरवणार का याची चर्चा सध्या सांगली सातारामध्ये सुरू आहे। सध्या महायुतीच्या वतीने उमेदवार या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने तगडा उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे। मात्र साताऱ्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजे देसाई हे सध्या नाराज असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। याचा फायदा महाविकास आघाडीला होणार का याची चर्चा सध्या सुरू असताना दिसत आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे साताऱ्यामध्ये दाखल झालेले आहेत। त्या दौऱ्यात निवडणुकीमध्ये ते रणनीती आखणार आहेत। शरद पवार हे थेट सर्व मतदाराशी संपर्क साधण्याची शक्यता त्यांच्या जवळच्या व्यक्तीकडून वर्तविली जात आहे। मतदारा दिवशी एकंदरीत जर बघितलं तर स्थानिक जे सदस्य आहेत, नगरसेवक असतील, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील, त्या सदस्याशी थेट माननीय शरद पवार हे संपर्क साधणार असल्याचे दिसते। त्यामुळे पवारांच्या दौऱ्याने ही निवडणूक आता जोरदार रंग चढलेली आहे। साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई ही सध्या भाजपवर नाराज असल्याचे समजते। त्यामुळे या निवडणुकीत आता हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालेला आहे। महायुती विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार अशी जोरदार लढत या ठिकाणी रंगलेली दिसते। त्यामुळे या निवडणुकीची जोरदार चर्चा सांगली व सातारा जिल्ह्यामध्ये सुरू आहे। अगदी या येणाऱ्या 2 दिवसामध्ये नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, सहलीवरती घेऊन जायची चर्चा सध्या सर्वत्र दिसत आहे। त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्याने मात्र आता या निवडणुकीमध्ये मोठी रंगत चढलेली आहे। त्यामुळे एकंदरीत काय होणार याची जोरदार चर्चा मात्र सांगली सातारा जिल्ह्यामध्ये सुरू असताना दिसत आहे। Press the bell icon on the YouTube app and never miss another update.